नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करतो आणि आजचा आपला विषय आहे नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल म्हणजेच MBBS प्रवेशाच्या संधी. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर पंकज नरोडे आणि त्यांचे वडील गजानन नरोडे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर पंकज नरोडे हे स्मोलेंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी 2020 चे MBBS पदवीधर आहेत आणि RML हॉस्पिटल दिल्ली येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचे वडील गजानन नरोडे नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिलं डॉक्टर पंकज तुमच्यासाठी की शासकीय मेडिकल प्रवेशासाठी प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की आपल्या विद्यार्थ्याला त्यामध्ये प्रवेश मिळावा, पण प्रत्येकाला ते पॉसिबल होत नाही. तर या अनुषंगाने खाजगी मेडिकलला काही पर्याय आहे का? बरोबर, तुम्ही जो प्रश्न विचारला तो खरंच आहे की भारतात शासकीय कॉलेजेसला प्रवेश हा खूप ठराविक मुलांना मिळतो आणि खूप कमी जागा आहेत. आणि मग प्रश्न येतो की मग प्रायव्हेट कॉलेजला आपण ॲडमिशन घेऊ शकतो का, MBBS करू शकतो का. पण हे एक मध्यमवर्गीय किंवा सर्वसाधारण लोकांना, स्टुडंट्सना हे पॉसिबल होत नाही. सो एक आपल्याला बाहेरच्या देशात, परदेशात जाऊन एक सुवर्णसंधी म्हणून आपण बघू शकतो की रशियासारख्या ठिकाणी जाऊन मेडिकल एज्युकेशन आपण घेऊ शकतो. जसं मी स्वतः स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मी स्वतः पासआउट झाले, माझं शिक्षण घेतलं आहे. तर स्मॉलिंग स्टेट मेडिकलबद्दल सांगायचं म्हटलं तर हे जे आहे रशियन गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि हे MCI आणि NMC म्हणजे जी मेडिकलची भारतातली हायेस्ट ऑथॉरिटी आहे. तर ही जी आहे MCI आणि NMC ह्या दोघांनी पण अप्रुव्हल दिलेलं आहे की हो, स्मॉलिंग स्टेटमधनं मेडिकल तुम्ही MBBS करू शकता आणि ते अप्रूव्ड केलं जातं. पूर्ण WHOचं अप्रुव्हल पण आहे. सो तिथं MBBS करायला काहीही अडचण नाही. आणि स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ते जे शिक्षण आहे ते पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये आहे, पूर्ण 6 वर्षाचं. जे आणि त्या ठिकाणी जे बुक्स वापरले जातात किंवा सिलेबस आहे मेडिकलचा MBBSचा तो सेम आहे. आणि ह्याच्या पलीकडे जे बुक्स वापरले जातात ते स्टँडर्ड टेक्स्टबुक आपल्याकडे जे भारतात यूज केले जातात तेच तिथेही यूज केले जातात. दुसरं, तिथं अजून जे टीचर्स आहेत ते 2002 पासून, जवळपास 2002 पासून जे टीचर्स आहे कंटिन्युअस इंडियन मुलांना शिकवत आहेत. सो ते कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांना इंडियन स्टुडंट्सना काय नेमकं कसं त्यांना शिकवायचं, त्यांची जी मनस्थिती ते जाणून घेऊन त्यांना ते शिकवतात. आणि एक्सपिरियन्स टीचर आहेत. सगळ्या गोष्टी ते प्रत्येकाकडे पर्सनली प्रत्येक स्टुडंटचं टीचरकडे लक्ष असतं. भारताच्या तुलनेत जर आपण विचार केला तर तिथे एका वेळी फक्त 18 ते 19 मुलांना शिकवलं जातं. म्हणजे टीचर आणि 18 ते 19 मुलं एवढंच एक क्लास असतो. कंपॅरिझनमध्ये आपण विचार केला भारतात असं नसतं. भारतात जवळपास 150 ते 200 मुलं एका वेळी बसलेले असतात. सो पर्सनली लक्ष देणं भारतात पॉसिबल होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आल्यानंतर रशियातनं किंवा परदेशातनं आल्यानंतर आपल्याला MCIची एक्झाम द्यायची असते. त्या MCIचा जो रिझल्ट आहे मोर दॅन 90%, 90% जास्त हा रिझल्ट आपल्या कॉलेजमधनं किंवा स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधनं मुलं पासआउट झाल्यानंतर त्यांचा रिझल्ट आहे. जो म्हणजे ॲव्हरेज असं बघितलं तर ते बाकी युनिव्हर्सिटीचे जे मुलं आहेत त्यांचा रिझल्ट जवळपास 20% आसपास आहे फक्त. त्याच्या तुलनेत हा आपला रिझल्ट खूपच चांगला आहे. तर याच अनुषंगाने स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RC काजलव यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, ती पाहूयात. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition of educating of foreign students. Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which Dr. Iron Nalok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff
and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for study. We have specifically devoted students' hostel, specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities, again, trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education, and also in different arts. Ladies and gentlemen, we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. तर आत्ताच आपण स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर आर.सी. काजलो यांची प्रतिक्रिया पाहिली. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर गजानन सर, जी मुलं हुशार आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिती जर नसेल आणि त्यांना जर मेडिकलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर मी असं म्हणतात की रशियामध्ये जे दर्जेदार शिक्षण आहे त्याचे कमी आहेत या अनुषंगाने खर्च, तर ते कितपत खरं आहे? हो, बरोबर आहे. ज्यावेळेस माझा मुलगा पंकज याला भारतामध्ये MBBSसाठी प्रवेश मिळाला नाही, त्यावेळेस मलाही प्रश्न पडला की आता काय करावे. परंतु त्याने MBBSची पेपरमध्ये ॲड वाचली, स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. त्यावेळेस मला त्याने सांगितलं की मी दुसऱ्या देशातसुद्धा जायला तयार आहे, मला MBBSच करायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी पाहिलं त्या फीज, तर त्यावेळेस मला असं दिसलं की त्या ठिकाणी त्यावेळेस $5,500 म्हणजे आपल्याकडे 3.5 ते 4 लाख रुपये भारताच्या तुलनेमध्ये होत होते. आज तीच फीस $6,000च्या आसपास आहे, म्हणजे 4.5 ते 5 लाख अशी आहे. आणि भारतामध्ये ॲडमिशन जर घ्यायचं ठरवलं तर खाजगी कॉलेजला डोनेशन, त्याचप्रमाणे त्यांची फी फार असते, सर्वसामान्य माणसाला ती परवडत नाही. तसेच रशियामध्ये या स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जी फी एकदा पहिल्या वर्षी ठरली तीच फी शेवटच्या 6व्या वर्षापर्यंत तीच असते. आणि पुन्हा मध्ये कोणतीही फी भरावी लागत नाही, छुपे कुठल्याही फी आकारली जात नाही. आणि आपल्याकडे जर कदाचित ती परिस्थिती नसेल, एकदा ॲडमिशन झालं पुन्हा दुसऱ्या वर्षी कदाचित फी भरण्याचा प्रश्न येतो, तर हे रशियामधील जे स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, ही युनिव्हर्सिटी रशियाची गव्हर्मेंट युनिव्हर्सिटी आहे. ती भारतात शिकणाऱ्या मुलांना आपल्याला त्यांच्याकडून भारताच्या बँकेकडून लोनसुद्धा उपलब्ध होतं. त्यामुळे आपल्याला हे सहजगत्या हे शक्य होतं. डॉक्टर पंकज, रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी नेमकी पूर्ण प्रोसिजर काय आहे? स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी किंवा रशियामध्ये आपण म्हणू तर एकदम साधी सरळ सोपी प्रोसिजर आहे. कॉलेजचा क्रायटेरिया असा आहे की पहिले तर तुम्ही 12th सायन्समध्ये PCB ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्यामध्ये 50% जास्त मार्क्स पाहिजेत. आणि सेकंड क्रायटेरिया असा आहे की तुम्ही नीट क्वालिफाईड पाहिजे. आणि यानंतर कॉलेजबद्दल सांगायचं म्हटलं तुम्ही मग प्रश्न पडतो की नेमकं माहिती कुठून भेटणार, की कॉलेजबद्दल माहिती, कॅम्पस कसं आहे, हॉस्टेल्स कसे आहेत, बाकीची इन्फॉर्मेशन जे काही डिटेल्स आपल्याला गरज असते की ते कसं शोधणार किंवा कुठं शोधणार. तर मग कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे www.sgmu.info. ही स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावर तुम्ही सगळ्या माहिती चेक करू शकता. कॅम्पस कसं आहे, तुम्ही त्यात काय काय गोष्टी, तुम्हाला डिपार्टमेंट्स कसे आहेत आणि हॉस्टेल्स आणि बऱ्याच काही गोष्टी. यानंतर वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन सेंटर्स म्हणून काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे कोणी काही कुठल्याही एजंटचा नंबर नाही. तिथे जे मुले शिकत आहेत किंवा शिकले आहेत, जे पासआउट आहेत, त्यांच्या
पॅरेंट्सचे नंबर पालकांचे नंबर त्या वेबसाईटवरती दिलेले आहेत. जवळपास प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यानिहाय त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते दिलेले आहेत. सो तुम्ही त्या पालकांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे एक्सपिरियन्स काय अनुभव की त्यांच्या मुलाला त्यांनी कसं पाठवलं, मुलीला कसं पाठवलं, काय काय अडचणी आल्या आणि कसं ॲडमिशन घेतलं, ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या पालकांना विचारू शकता, त्यांचे अनुभव विचारू शकता. सगळ्या गोष्टी तिथे तुमचं शंकांचं निरसन करू शकता. ओके. तर गजानन सर, त्या ठिकाणी आपल्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप वगैरे आहे का, आणि जर असेल तर त्याबद्दल सांगा. हो, रशियामध्ये स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिपची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणजे अशी व्यवस्था भारतात मात्र नाही. MBBS शिकतात त्या मुलांसाठी ही व्यवस्था केलेली नाही. परंतु कॉस्मॉस एज्युकेशनलचे जे डायरेक्टर डॉक्टर आलोक सर यांनी त्यांच्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थ जे मुलं टॉपर आहे तिथे शिकणारी किंवा पहिले येतात, स्कॉलर आहेत, दरवर्षी डॉक्टर त्यांच्यासाठी स्कॉलरशिप देते. ती अशी जवळजवळ 100 ते 150 मुलं आहेत. ती 100 ते 150 मुलांना दरवर्षी ते स्कॉलरशिप देतात. ही स्कॉलरशिप दिल्यामुळे विद्यार्थ्याला सुद्धा प्रेरणा मिळते, पालकाला सुद्धा प्रेरणा मिळते, आर्थिकदृष्ट्या त्याला आधार मिळतो. आणि अशी व्यवस्था इतर दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये नाही, या स्मॉलेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आहे. माझेसुद्धा आता 2 मुलं त्या ठिकाणी, एक पासआउट झालेला आहे आणि एक 5व्या वर्षाला आहे. दोघांनाही, एकाला 4थ्या वर्षी स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि माझा जो लहाना मुलगा आहे अनिकेत, त्यालासुद्धा 3ऱ्या वर्षी ही स्कॉलरशिप मिळालेली आहे. त्यामुळे मलासुद्धा आनंद झाला त्याविषयी, मलासुद्धा आर्थिक लाभ झाला. आणि मग मी इतरांनासुद्धा त्यामुळे सांगितलं की या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यास कुठल्याही प्रकारचं हरकत नाही, चांगली युनिव्हर्सिटी आहे. मला बरेच जण येऊन भेटतातही, त्यामुळे मी त्यांना सांगतो. तर याच अनुषंगाने कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंटचे संचालक आणि कुलगुरूंचे परराष्ट्र सल्लागार डॉक्टर आलोक एरॉन यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, ती पाहूयात. Dear Indian students and parents, a warm namaste from Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eran. I am Director of Cosmos Education Consultants and Foreign Advisor to Chancellor of Smolensk State Medical University. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा. सन 2002 से स्मॉलेन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉलेन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं. यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं. इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉलेन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है. क्योंकि स्मॉलेन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में. ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए. सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज हैं वहां से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे. इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है, उन सभी की फीस में $500 की सब्सिडी देना अनाउंस हुआ है. स्मॉलेन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं. उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है. इसके अलावा एक इंडियन मेस हमारे कैंपस में काम कर रही है, जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं. इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मेस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मेस और नॉन वेजिटेरियन मेस. स्मॉलेन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम.
मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है। सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम। बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं। हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं। बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं। मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है। सो इंडियन स्टूडेंट्स coming to Small State Medical University this year, you are most welcome and we are waiting for you. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी कोणत्या आहेत यावर आपण मार्गदर्शन घेत होतो डॉक्टर पंकज नरोडे आणि त्यांचे वडील गजानन नरोडे यांच्याकडून। पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूया। तर गजानन सर, मोस्टली मिडल क्लास फॅमिलीमधले जे पालक असतात ते मुलांना बाहेर जायला नको म्हणतात, म्हणजे परदेशात तर ते पाठवत नाहीत, तर त्या अनुषंगाने तुमचा अनुभव कसा आहे? बरोबर आहे की प्रत्येक व्यक्तीला एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातून बाहेर जायची असेल तर दुःख होतं। आपल्या घरातून एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेली असेल, राज्याच्या ठिकाणी बाहेर पाठवायला तयार होत नाही लवकर, हे तर परदेशात जायचं आहे असा प्रश्न मलाही त्यावेळेस पडलेला होता की मग एवढ्या लांब मुलाला पाठवायचं, तिथं वातावरण कसं असेल, त्याला सूट होतंय किंवा नाही, किंवा तेथील शिक्षण कसं आहे, कोणत्या लँग्वेजमध्ये आहे, रशियाला पाठवतो मग रशियन लँग्वेजमध्ये आहे का काय, असाही प्रश्न त्यावेळेस मलाही पडलेला होता। असा प्रश्न हा प्रत्येकाला पडणं हा साहजिकच आहे। परंतु ज्यावेळेस स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हा विद्यार्थी तिथे गेला तर डॉक्टर आलोक सरांनी चांगल्या प्रकारचं त्याला मार्गदर्शन केलं आणि तो तिथे पोहोचल्यानंतर ज्यावेळेस तो हॉस्टेलला पोहोचला आणि नंतर आमचे फोन आला त्यावेळेस खूप चांगलं वाटलं आणि त्याने सांगितलं आहे की त्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली की या ठिकाणी राहण्याची खूप चांगली सोय आहे, हॉस्टेल खूप चांगले आहे, भारतापेक्षा चांगल्या प्रतीचे दर्जेदार हॉस्टेल आहे आणि जेवणाची सुद्धा इंडियन मेस आहे, स्वतः करायचं असेल तर स्वतःसुद्धा काही पदार्थ बनवू शकतो। अशा प्रकारे त्याने फोनवर आम्हाला सांगितलं। त्यावेळेस आम्हाला सुद्धा आईवडिलांना आनंद वाटला आणि मग त्या ठिकाणी मुलींचं हॉस्टेल वेगळं आहे, मुलांचं हॉस्टेल वेगळं आहे। मुलांच्या हॉस्टेलसाठी किंवा प्रत्येक हॉस्टेलसाठी 2-2 सिक्युरिटी गार्ड आहे हॉस्टेलमध्ये, किंवा मुलांना बाहेर पडण्याचा टाईम सकाळी 6 ते सायंकाळी 8 असा असतो। 8 नंतर मुलांना बाहेर पडू दिलं जात नाही, त्या कॅम्पच्या बाहेर पडू दिलं जात नाही। आणि तिथे आलोक सरांचं ऑफिससुद्धा त्याच हॉस्टेलच्या जवळ आहे, ते सुद्धा त्यांची काळजी घेतात, त्यांचं सुद्धा त्यांच्यावर लक्ष असतं। तेथील जे स्टाफ आहे त्या स्टाफचं सुद्धा चांगल्या प्रकारे लक्ष असतं। अगदी कमी मुलं त्या वर्गामध्ये असतात। पंकजने सांगितल्याप्रमाणे की 18 ते 19 किंवा 20 पर्यंतच विद्यार्थी असतात, भारतात खूप जास्त विद्यार्थी असतात असं त्याने फोनवर सांगितलं। त्यामुळे वैयक्तिक लक्ष आमच्याकडे दिले जातं आणि स्टाफचं वैयक्तिक लक्ष असतं। शिवाय तिथे जे इंडियामध्ये राहणारे इंडियाचे जे विद्यार्थी तिथे गेलेले असतात ते एकमेकाला हेल्प करतात, मदत करतात आणि इंडियाचेच सर त्या ठिकाणी असतात शिकवायला सुद्धा, त्यामुळे ते चांगल्या प्रकारची मदत करतात। नक्कीच नक्कीच सर, नक्कीच तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद। धन्यवाद। तर नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी, त्याचबरोबर रशियामध्ये शिक्षण कसं असतं, त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिअर कसं असतं, यावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर पंकज नरोडे आणि त्यांचे वडील गजानन नरोडे यांनी केलेलं आहे। अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। कार्यक्रमात आता वेळ झाली, इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास।